मालेगावच्या डोंगराळीमधला अत्याचार प्रकरणी आरोपी विजय खैरनारची पोलीस कोठडी आज संपतेय। मात्र मागील वेळी झालेला राडा लक्षात घेता आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार याकडे लक्ष असेल। तर आरोपी विजय खैरनार याची पोलीस कोठडी आज संपतेय आणि याच सगळ्या प्रकरणावरून आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबई आग्रा महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको केलाय। तर मालेगावमध्ये अत्याचार प्रकरणी आता नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केलेला आहे। मुंबई आग्रा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच मागणी हे सगळे आंदोलक करतात। तर आपण बघितलं होतं गेल्या आठवड्यात देखील एक मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले होते। आज देखील पुन्हा एकदा आंदोलकांनी निषेध आंदोलन करत रास्ता रोको केलेला आहे आणि फाशीची शिक्षा या आरोपीला दिली जावी हीच मागणी पुन्हा एकदा हे आंदोलक करतात। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपण या नागरिकांचा रोष याआधी पण पाहिला होता, आता पुन्हा एकदा हे नागरिक आक्रमक झाले। अशी मागणी करण्यात आलेली होती, लेखी आश्वासन दिलं, मात्र त्यावर आंदोलकांचं समाधान झालं नाही आणि त्यामुळे जमाव संतप्त झालेला होता। पोलिसांनी आता एक एक करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे हे देखील आंदोलनामध्ये मागच्या बाजूला बसलेले होते, त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। मात्र आता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। दादा भुसे यांचे चिरंजीव यांना देखील ताब्यात घेतलेले आहे आणि जी पोलिसांची गाडी आहे, ज्या गाडीमध्ये आविष्कार भुसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बसवण्यात आलेले, त्याच्या पुढे आता कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेले आहे। वाहन हे पूर्णपणे अडवण्यात आलेलं आहे। पोलीस एका बाजूला बळाचा वापर करत आहेत, गाडीला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आंदोलनकर्ते आता गाडीच्या चहूबाजूने आलेले आहेत आणि वाहन पुढे जाणार नाही यासाठी आता आंदोलनकर्त्यांनी गाडीला घेराव घातलेला आहे। एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। 1 तासापासून हे आंदोलन सुरू होतं। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती, ही वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी ही केली जात होती। पुढच्या बाजूला आपण बघतोय आता पोलिसांकडनं जोरदार अशा स्वरूपाची आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। वाहनाला वाट मोकळी करून द्यावी यासाठी आता पोलिसांचं बळ रस्त्यावर उतरलेलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। 1 तासापासून मुंबई आग्रा महामार्ग हा पूर्णपणे अडवून ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी ही पोलिसांची भूमिका होती। मात्र पोलिसांनी आपण बघतोय आंदोलनकर्ते ऐकत नव्हते आणि पोलिसांनी अखेर ही गाडी थांबवलेली। काय तुमची भूमिका आहे? मी आज एक मालेगावकर म्हणून, एक मुलीचा बाप म्हणून मी आज या आंदोलनात सहभागी झालो आहे। मला पण एक मुलगी आहे, तिची कळकळ बघून काही गोष्टी ज्या पद्धतीने नागरिक भावना व्यक्त करतायत की एका रात्रीत काय काय गोष्टी होत्या, त्याच पद्धतीने या नराधमांना एका रात्रीतनं आपण का सर्व मिळून, हा कुठल्याही प्रकाराचा राजकारणाचा भाग नाहीये। एक मुलीचा वडील म्हणून मलाही एक 3-4 वर्षाची मुलगी आहे, मी तिचा भावना म्हणून मी पोलिसांनी लेखी आश्वासन दिलं आहे, लेखी आश्वासन दिलंय, आम्ही त्यांचं रिस्पेक्ट करतो, पण ते लेखी आश्वासन जर कधी येत्या 8 ते 15 दिवसात त्याचं निकाली नाही लागलं तर पुन्हा एकदा आम्ही सर्व मालेगावकर म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतो। त्यावेळी आम्ही कारवाई तुमच्यावर आंदोलन करताना ठीक आहे, तर त्यांची कारवाई त्यांनी करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।